नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना याचा आपण अभ्यास करत आहोत. या पहिल्या प्रकरणाचा आपण अभ्यास करतो आहे. यामध्ये आपण अर्थशास्त्राच्या ज्या शाखा आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्यांचा अभ्यास केलेला आहे. त्यानुसार अर्थशास्त्राच्या शाखा कोणकोणत्या आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र, त्यातील सूक्ष्म अर्थशास्त्रामधील मूलभूत संकल्पना ज्या कोणकोणत्या आहेत याचा अभ्यास आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आज आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय आणि स्थूल अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना कोणकोणत्या आहेत याचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो. मॅक्रो जो हा शब्द आहे हा इंग्रजीमध्ये ग्रीक शब्द मिक्रोज यापासून आलेला आहे. याचा अर्थ इंग्रजीमध्ये लार्ज असा होतो. लार्ज म्हणजे मोठा. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून या ठिकाणी मोठ्या घटकांचा अभ्यास म्हणण्याऐवजी आपण असं म्हणू शकतो, अनेक घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. स्थूल या शब्दाचाच अर्थ या ठिकाणी आपण एकूण या अर्थाने घेणार आहे. एकूण म्हणजेच अनेक या अर्थाने आपण या ठिकाणी वापरणार आहे. म्हणजेच समग्र या अर्थाने आपण वापरणार आहे. समग्र म्हणजे स्थूल, स्थूल म्हणजेच एकूण, एकूण थोडक्यात काय, स्थूल अर्थशास्त्र, समग्र अर्थशास्त्र याला आपण एकूण अर्थशास्त्र असंही म्हणत असतो. म्हणजे एकूण घटकांचा अभ्यास करणारं हे शास्त्र आहे. अनेक घटकांचा अभ्यास करणारं हे शास्त्र आहे. मोठ्या घटकांचा अभ्यास करणारं हे शास्त्र आहे. आता या ठिकाणी स्थूल म्हणजे काय, तर या ठिकाणी स्थूल म्हणजे एकूण असं म्हटलेलं आहे. स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटक म्हणजे कोणकोणते घटक, तर एकूण रोजगार, एकूण राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण पुरवठा, एकूण मागणी, अशा ज्या अनेक प्रकारच्या एकूणातल्या ज्या संकल्पना आहेत, सामान्य किंमत पातळी, अशा घटकांचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये करण्यात येत असतो. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र जे आहे ते स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचा अभ्यास केला जातो. एकूण घटकामध्ये कोणकोणते घटक येतात, तर एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण मागणी, एकूण पुरवठा, या सगळ्या संकल्पनांचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. आता या स्थूल अर्थशास्त्राच्या ज्या व्याख्या आहेत यामध्ये प्राध्यापक केनेथ बोल्डिंगने एक व्याख्या केलेली आहे. काय त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्थूल अर्थशास्त्राचा संबंध हा वैयक्तिक परिणामाशी नसून एकूण परिणामाशी येत असतो. म्हणजे एका घटकाचा अभ्यास केला आणि त्याचं निदान सर्व घटकांना लागू करणं म्हणजे स्थूल अर्थशास्त्र नाही आहे. तर या ठिकाणी बोल्डिंगच्या मतानुसार वैयक्तिक परिणामाऐवजी एकूण परिणामाशी, म्हणजे देशातील एकूण कुटुंबावर किंवा समाजातील एकूण घटकावर त्याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करणारं हे स्थूल अर्थशास्त्र आहे. वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. तसंच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी संबंध हा येत असतो. म्हणजे बोल्डिंग यांच्या मतानुसार एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास न करता देशातील राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करणं म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणकोणते घटक येतात, तर देशातील सर्व व्यक्तींच्या उत्पन्नाची ती बेरीज असते. म्हणजे समाजामध्ये जे जे घटक आहे, आपण या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना पाहणार आहे. त्यातली पहिली संकल्पनाच राष्ट्रीय उत्पन्न आहे, ती पाहणारच आहोत. इतर दिले राष्ट्रीय उत्पन्न समितीची व्याख्या, आपण त्याचा विचार करणार आहे. बोल्डिंगच्या मतानुसार जर विचार केला तर एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास न करता देशातील जे जे काही सगळी कुटुंब आहेत त्या सगळ्या कुटुंबाच्या उत्पन्नाची बेरीज करणं म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेचा जो अभ्यास आहे तो आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. म्हणजे मी एकटा ज्या किमतीने वस्तू खरेदी करतो त्या किंमत पातळीचा विचार न करता सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते, बाजारपेठेत किंमत कशी ठरते. एकटा किंमत ठरवत नाही, ग्राहक किंमत ठरवत नाही, विक्रेता किंमत ठरवत नाही, मग किंमत कशी प्रस्थापित होते याचा अभ्यास प्रामुख्यानं हा स्थूल अर्थशास्त्राचा म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळीशी येणारा असतो. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक किमतीचा अभ्यास न करता सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास हा केला
जात असतो. त्यानंतर या ठिकाणी थोडक्यात काय, स्थूल अर्थशास्त्राचा संबंध हा वैयक्तिक परिणामाशी नसून एकूण परिणामाशी येत असतो. वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येत असतो. वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येत असतो, किंवा वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी स्थूल अर्थशास्त्राचा हा संबंध निर्माण होत असतो, असं प्राध्यापक केनेथ बोल्डिंग यांनी म्हटलेलं आहे. स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना कोणकोणत्या आहेत याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यातल्या आज आपण एक 3-4 संकल्पनांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. पहिली जी संकल्पना आहे ती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक विकासाशी संबंधित असतं. त्याला देशाचं एकूण उत्पन्न असंही म्हणतात. म्हणजे देशाच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित असणारं राष्ट्रीय उत्पन्न हे असतं आणि देशातील एकूण उत्पन्नाशी ते संबंधित असतं. राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणायचं, तरी एका आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 1 वर्षाच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे एका वर्षाच्या कालखंडामध्ये देशात ज्या तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा आहेत, अंतिम वस्तू आणि सेवा कोणकोणत्या आहेत, त्या अंतिम वस्तू आणि सेवांचं बाजारभावानुसार काय किंमत आहे, त्या बाजारभावानुसार केलेली मोजदाद म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न आपल्या भारताची एक समिती आहे. 1949ला ही समिती स्थापन झालेली आहे आणि त्यानुसार राष्ट्रीय उत्पन्न समितीची ही व्याख्या केलेली आहे. काय सांगितलं या राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या व्याख्येमध्ये, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडामध्ये उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून केलेलं मापन होय. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न यासाठी एक विशिष्ट कालखंड, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची मोजदाद करताना आपल्या भारतामध्ये तर 1 वर्षाचा कालखंड, जगातील प्रत्येक राष्ट्रामध्ये एकाच वर्षाच्या कालखंडाचा विचार केला जात असतो. आपल्या भारतामध्ये सुद्धा 1 वर्षाचा कालखंड, आर्थिक वर्ष म्हणतो आपण, 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला आपल्या देशामध्ये हे आर्थिक वर्ष संपतं. या एका वर्षाच्या कालखंडामध्ये, म्हणून या ठिकाणी विशिष्ट हा शब्द वापरलेला आहे. एका वर्षाच्या कालखंडामध्ये किंवा विशिष्ट कालखंडामध्ये देशात तयार करण्यात आलेल्या वस्तू, जे क्षेत्र आपल्या भारतामध्ये आहेत, प्राथमिक क्षेत्र, दुय्यम क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. प्राथमिक क्षेत्रातून शेती आहे महत्त्वाचं, बांधकाम आहे, मासेमारी आहे, जे असे प्राथमिक क्षेत्र आहेत त्या प्राथमिक क्षेत्रातून, दुय्यम क्षेत्र कारखानदारी आहे, तृतीय क्षेत्र व्यापार आहे, वाहतूक आहे, दळणवळण आहे, या तिन्ही क्षेत्रामधून ज्या वस्तू उत्पादित केलेल्या आहेत त्या वस्तू आणि ज्या सेवा तयार केलेल्या आहेत त्या सेवांचं दुहेरी म्हणजे एकाच वस्तूची 2दा मोजणी होऊ न देता केलेलं मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आता दुहेरी मापन कशा पद्धतीनं करायचं, काय करायचं हे पुढच्या वर्षी आपण राष्ट्रीय उत्पन्न हे याच्यावर एक पूर्ण टॉपिक पुढच्या वर्षी आहे, त्या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. थोडक्यात काय, एका वर्षाच्या कालखंडामध्ये देशात तयार करण्यात आलेल्या अंतिम वस्तू आणि सेवांची दुहेरी मोजदाद करून केलेलं मापन म्हणजे दुहेरी मोजदाद टाळून केलेलं मापन म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे बचत. आता बचत कशाला म्हणतो आपण, तर उत्पन्नाचा जो भाग खर्च केला जात नाही त्याला आपण बचत असं म्हणतो. पण कोणता भाग खर्च केला जात नाही, घरात पैसे डब्यामध्ये किंवा पेटीमध्ये साठवणं याला बचत म्हटलं जात नाही आहे. उत्पन्नाचा असा भाग, मग बचत म्हणजे काय, तर उत्पन्नाचा असा भाग जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक राहतो त्यास आपण बचत असं म्हणतो. म्हणजे भविष्यातल्या ज्या आपल्या अनेक गरजा आहेत, ज्या आपणाला पूर्ण करायच्या आहेत, प्रत्येक कुटुंबाला पूर्ण करायच्या आहेत, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याचा उपभोग जो आहे तो कमी करायचा, म्हणजे सध्याचा उपभोगाचा त्याग करायचा आणि त्यातून काय जे शिल्लक राहील ते शिल्लक आपण कुठंतरी एखाद्या बँक अकाउंटमध्ये शिल्लक ठेवायचे, त्याला आपण बचत असं म्हणणार आहे. म्हणजे आजच्या गरजा कमी करून भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जो भाग खर्च केला जात नाही असा भाग त्याला आपण बचत असं म्हणतो. म्हणजे उत्पन्नाचा असा भाग जो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही, म्हणजे आजचा उपभोग हा खर्च कमी केला जातो आणि भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याची तरतूद आपण कुठंतरी गुंतवणूक करतो किंवा आपण असं म्हणूया कुठंतरी बचत म्हणून ठेवत असतो, त्याला आपण बचत असं म्हणत असतो. त्यानंतर तिसरी संकल्पना आहे गुंतवणूक. गुंतवणुकीची निर्मिती जी आहे, बचतीतून भांडवलाची निर्मिती होत असते.
म्हणजे जी आपण जो भाग उत्पन्नाचा आपण खर्च केला जात नाही त्याला आपण बचत म्हणतो. ही जी बचत आहे ही बचत आपण कोणत्या ना कोणत्या तरी बँकेमध्ये पोस्टामध्ये ठेवत असतो. म्हणजेच भांडवलाची निर्मिती ही बचतीमधून होत असते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणं म्हणजेच गुंतवणूक होय. म्हणजे गुंतवणूक बचतीवर अवलंबून असणारी संकल्पना आहे. जेवढी बचत जास्त तेवढी गुंतवणूक जास्त होणार आहे, जेवढी बचत कमी तेवढी गुंतवणूक कमी असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणं, भांडवलाचा जो वापर आहे म्हणजे बचतीतून जी भांडवलाची निर्मिती होणार आहे त्या भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी म्हणजे देशातले उत्पादन वाढवण्यासाठी, म्हणजे शेती उत्पादन असेल, औद्योगिक उत्पादन असेल किंवा वाहतूक दळणवळण क्षेत्रातलं उत्पादन असेल, हे वाढवण्यासाठी करणं म्हणजेच गुंतवणूक होय. या ठिकाणी उदाहरण म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची यंत्रसामुग्री असतील, वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं, यासाठी आपण गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करत असतो. म्हणजेच बचतीवरच अवलंबून असणारी संकल्पना गुंतवणूक आहे. बचत जेवढी जास्त तेवढी गुंतवणूक जास्त असणार आहे. म्हणजे बचतीचा दरावरती गुंतवणूक दर अवलंबून असणार आहे. आणि बचत ही देशातील लोकांच्या उत्पन्नावरती अवलंबून असणार आहे. जेवढं उत्पन्न जास्त तेवढी बचतसुद्धा काय असणार आहे, जास्त असणार आहे. जेवढी बचत जास्त तेवढा उपभोग खर्च जास्त असणार आहे. बचत ही जास्त असणार आहे आणि गुंतवणूकही जास्त असणार आहे. हे जे चक्र आहे ते सातत्यानं फिरणं, याचाच आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये करायचा आहे. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रातल्या या ज्या संकल्पना आहेत त्या मूलभूत आहेत, बचत आणि गुंतवणूक. त्यानंतर चौथी संकल्पना जी आहे व्यापार चक्र. व्यापार चक्र आपण कशाला म्हणतो? अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढउतारामुळे जे व्यापारात बदल होतात त्यांना व्यापार चक्र असं म्हणतात. अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक चढउतार नेहमी व्यापारामध्ये होताना आपल्याला दिसून येत असतात आणि हे जे काही चढउतार होतात त्यालाच आपण व्यापार चक्र असं म्हणत असतो. एखाद्या वस्तूच्या किमती सातत्यानं वाढत असतील किंवा एखाद्या वस्तूच्या सातत्यानं किमती कमी होत असतील, ही व्यापार चक्र आहेत. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारचे किमतीत बदल घडून येताना आपल्याला दिसून येत असतात. कधी एखाद्या वस्तूच्या किमती वाढत असतील, उदाहरण द्यायचं झालं तर कांद्याच्या किमती बघा, मागच्या 2 महिन्यापूर्वी 15-16 रुपये होत्या, आज त्या 70-80 रुपये आहेत. म्हणजे एखाद्या वस्तूच्या किमती वाढत जाणं आणि एखाद्या वस्तूच्या किमती कमी कमी होत जाणं, याला आपण व्यापार चक्र असं म्हणत असतो. म्हणजे अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढ उतार जे होतात त्यामुळे व्यापारात जे बदल घडून येतात त्याला व्यापार चक्र असं म्हणतात. या व्यापार चक्रामध्ये 2 क्रिया घडताना दिसून येतात. कोणत्या 2 क्रिया घडतात? 2 आर्थिक क्रिया घडताना दिसून येतात. कोणत्या 2 आर्थिक क्रिया? तर एक आहे तेजी. तेजी म्हणजे काय? तर सातत्यानं सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजे तेजी. आपण याला भाववाढ असं म्हणतो. वस्तूच्या किंमत पातळीत सातत्यानं होत जाणारी वाढ याला आपण तेजी असं म्हणतो. एखाद्या वस्तूच्या किमती सातत्यानं वाढत चाललेल्या आहेत त्याला आपण तेजी असं म्हणत असतो. त्याच विरोधातली संकल्पना आहे मंदी. सातत्यानं सामान्य किंमत पातळीत होणारी घट म्हणजे मंदी. म्हणजे किंमत पातळीत वाढ होणारी याला आपण तेजी म्हणतो, तर किंमत पातळीत होणारी घट याला आपण मंदी असं म्हणत असतो. आणि ती सातत्यानं घडत, एकाच वेळेस घडणं म्हणजे त्याला तेजी म्हणता येणार नाही, किंवा एकाच वेळेस एखाद्या वस्तूच्या किमती कमी होणं म्हणजे त्याला मंदी म्हणता येणार नाही. एखाद्या वस्तूच्या किमती सातत्यानं वाढत जाणं किंवा एखाद्या वस्तूच्या किमती सातत्यानं कमी कमी होत जाणं याला आपण मंदी असं म्हणणार आहे. आणि सातत्यानं किमती वाढत जाणं याला आपण काय म्हणणार आहे? तेजी असं म्हणणार आहे. आणि व्यापारामध्ये हे जे बदल आहेत व्यापार चक्रामध्ये, हे तेजी आणि मंदीचं सातत्यानं हे प्रक्रिया कधी एखाद्या वस्तूच्या किमती वाढताना दिसून येतात तर एखाद्या वस्तूच्या किमती कमी होताना. हे किमती का वाढतात, किमती का कमी होतात याची कारणं वेगवेगळी असू शकतात. त्याचा अभ्यास आपल्याला पुढच्या वर्षी करावायचा आहे. फक्त तेजी आणि मंदी म्हणजे काय? तर तेजी म्हणजे सामान्य किंमत पातळीत सातत्यानं होणारी वाढ याला आपण तेजी म्हणणार. तर मंदी म्हणजे काय? सामान्य किंमत पातळीत सातत्यानं होणारी घट याला आपण मंदी असं म्हणतो. आज आपण फक्त 4 संकल्पनांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय त्याची व्याख्या आणि 4 संकल्पना मूलभूत कोणत्या आहेत याचा अभ्यास केलेला आहे. उद्या आपण आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या 2 संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत आणि त्यात काय फरक आहे ते अभ्यासणार आहोत. धन्यवाद.